तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात हा लढा मराठवाडा लढेल आणि मराठवाडा हा रजाकाराला पराभूत करणारा मराठवाडा आहे. मला वाटतं हा पाणी सुद्धा आणल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मला तरी स्वतःला आहे. ठीक आहे. आपण मराठवाडा संवाद विषयी बोलतोय, संवादाविषयी थोडं बोलूया. इतके दिग्गज नेते आहेत मराठवाड्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये इतके आमदार आहेत, मंत्री सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर आहेत. आपापसातला संवाद नेमका कसा आहे मंत्र्यांमधला, लोकप्रतिनिधींमधला, त्याबद्दल थोडंसं सांगा. लोक लाईव्ह पाहत आहेत. ऑफ द रेकॉर्ड सांगायचं का ऑन द रेकॉर्ड सांगायचं? ऑन द रेकॉर्ड सांगा. हे बघा, आमच्याकडे एक जनरली आमची मेंटॅलिटी, मानसिकता आहे, आम्ही वैचारिक एकमेकाच्या विरोधात आहोत, पण आम्ही काही एकमेकाचे दुश्मन नाही. बरोबर. ही आमची क्लिअर भूमिका आहे, सगळ्यांचीच आहे. कारण आमचं शहर काय मुंबई पुण्यासारखं मोठं शहर नाही, छोटंसं शहर आहे. रोज वेगवेगळ्या लग्न कार्यात, याच्यात त्याच्यात उद्घाटन, आम्ही दिवसातून 4-4 वेळेस एकमेकांना भेटतो, कोणी कोणत्या पक्षाचे असो. आणि आम्ही रात्रंदिवस सोबत राहिलेले लोक आहोत, एका ताटात जेवलेले लोक आहोत. म्हणजे संवाद व्यवस्थित आहे ना? नाही, असं करत असताना मला असं वाटतं या गोष्टी आम्ही विसरू शकत नाही ना. हा. त्यामुळे संवाद आहे, विसंवाद नाही एवढं सांगेल. बाकी राजकीय ज्याचं त्याचं जे ते काम चालू आहे ते चालू द्यावं. ठीक. संवादाच्याच पुढचा भाग म्हणजे राजकीय गोष्टींकडे वळूया आपण. तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून अनेक मुद्दे आहेत मराठवाड्यासमोर, छत्रपती संभाजीनगर समोर, की जे तातडीनं सोडवणं गरजेचं आहे. आता केंद्रात महायुतीचं म्हणजे भाजपचं सरकार आहे, एनडीएचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे. अशा परिस्थितीमध्ये कामं आणखी जलद गतीनं होणं अपेक्षित असतं आणि तसं होतंय सुद्धा, दावा सुद्धा होतो सत्ताधाऱ्यांचं सातत्यानं. पण खास करून छत्रपती संभाजीनगरमधली जी विकास कामं केली जात आहेत, अंमलबजावणीचा मुद्दा तुम्ही मगाशी उपस्थित केलात. जाहीर केलं जातं पण अंमलबजावणीमध्ये कुठेतरी लॅप्सेस राहतात, काही त्रुटी राहतात. ह्याला नेमकं